नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने मुरडे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी बनवायला सोपी आणि चवीला तर अप्रतिम असे बनतात। चला तर मग बघूया कसे बनवायचे। बघा, मी येथे साहित्य घेतलेलं आहे। मी येथे एक म्हणजे भांड्याभर असे पातळ पोहे घेतलेले आहे आणि छान स्वच्छ साफ करून घेतलेले आहे। आणि तुम्ही ना म्हणजे जाड पण घेऊ शकता, परंतु पातळ पोह्यांचा छान बनतो। आणि इथे मी साहित्य घेतलेलं आहे। 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी मोहरी घेतलेली आहे। आणि इथे ना 1 लिंबाचा रस मी असा काढून घेतलेला आहे। आणि इथे मी साखर घेतलेली आहे 1 चम्मच आणि असा ना ओला खोबरं नाही का असं किस करून घेतलेला आहे। आणि अर्ध वाटी असं मी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे छान असे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहे। आणि 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 5-6 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। असंच आपल्याला साहित्य घेऊन घ्यायचं आहे। आणि अजून मला यात टमाटर टाकायचे आहे, परंतु टमाटर आता आणायचे होते म्हणून मी टाकलेले नाही आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, दाखविलेले नाही आहे, सॉरी। आता आपण रेसिपीमध्ये बघूया। बघा, सुरुवातीला ना आता छान असे आपल्याला हे पातळ पोहे नाही का असे खरपूस थोडे असे भाजून घ्यायचे आहे। मस्त असे थोडे भाजले की त्यांची चवी अजून वाढते। बघा, या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि 1-2 मिनिटापर्यंत आणि नंतर ना ते काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने थोडे ते म्हणजे छान असे भाजले जातात। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1च चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे छान तडतडू द्यायचे। आणि त्यानंतर मी म्हणजे 2 कांदे घेतले होते, तर अर्धा 1 टाकलेला आहे आणि 1 कांद्याचं कट करून ते नंतर वापरूया। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मिरच्या। आता हे आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे। खूप भाजीला परतवतो तसं नाही शिजवायचं आहे आपल्याला, थोडं यांचं म्हणजे कच्चेपणा थोडा जाईपर्यंत। आणि आता मी चिमूटभर हिंग टाकून घेतलेली आहे। या थोडे कच्चे राहिले की छान लागतात, हे मुरडे पोहे मस्त बनतात। बघा, आता मी ना हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि तिखट टाकून घेतलेलं आहे। आणि आता ना आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला ना हा तडका जसा तयार करतो ना त्याच पद्धतीने करायचा आहे, म्हणजे खूप शिजवायचं नाही, अशा पद्धतीने। आता बघा, मी 1 टमाटर असं कट करून घेतलेला आहे। आता हाही थोडा वेळ आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत असं परतवून घ्यायचं आहे। थोडाच वेळ मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि मग ना आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे असं आपण या मिश्रणात टाकली तर चवी अजून वाढतो। तर या पद्धतीने टाकून घ्यायची आहे। आता आपलं हे मिश्रण थोडं तयार झालेलं आहे, पूर्णच झालेलं आहे। यावेळेला मी 1 चम्मच साखर टाकलेली आहे आणि हा आपला ओला नारळाचा नाही का किस केलेला हा टाकून घ्यायचा आहे। आणि आपलं मिश्रण आता छान असं परतवून घ्यायचं, रेडी झालेलं आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। या पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आणि आपले भाजलेले पोहे होते की नाही पातळ, त्यात मी टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला ना थोडं गरम आहे म्हणून मी थोडं झाऱ्याने करते असं मिक्स। त्यानंतर ना आपण छान असं हाताने मस्त सगळ्या पोह्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो। तर या पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे। आता बघा, हे माझे भाजलेलेच शेंगदाणे आहे। तुमचे भाजलेले नसेल तर तेलामध्ये सुरुवातीला टाकायचे, आपण तडका करतो त्यावेळेला। आता मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे, तो यावेळेला टाकायचा आणि हे मिश्रण असं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं खूप छान बनतात बरं हे पोहे, बनवून बघाल। आणि आता आपण उरवून ठेवलेला तो किस ना
तो टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर, कांदे वगैरे सगळं टाकायचं या पद्धतीने आणि मस्त असा हा आपला मुरडे पोहे तयार होतात. आपल्याला म्हणजे 4 वाजता वगैरे भूक लागली त्यावेळेला मुलांना आपण कसं या पद्धतीने बनवून देऊ शकतो. चवीला तर अप्रतिम असे बनतात. खरंच एकदा नक्की बनवून बघा. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.